ये आत्म्या ये, मला माहितीये तुला मदतीची गरज आहे, मी तुला मदत करते, ये. अरे बोल, काय झालं? अरे मांजरीचा आत्मा होता वाटतं. बापरे. मैत्री, मैत्री, ऐश्वर्या, ऐश्वर्या, ऐश्वर्या. शपथ, मला इतकं भारी वाटतं ना तुला इथे बघून. सौमित्र, अरे तुला माहितीये का, मला इथे इतकं बोर होतोय ना. अरे इथे एकमेकांशी बोलायला अलाउड नाहीये. अरे माझा जीव गुदमरतोय. मला ना बाहेरच्या गर्दीत गोंगाटात कधीच जाते असं झालंय. पण तुला बघून मला खूप छान वाटतंय रे सौमित्र. थँक्यू, तू आलास त्याबद्दल. हो कळतंय. मैत्री कुठे? हा, मैत्री कुठे? मैत्री आहे. बोलव ना तिला. बोलवू का तिला? हा, बोलवते. मैत्री, काय करतोयस इथे सौमित्र? अगं एक तुला सांगायचं होतं, राहुलं नाही म्हणून लगेच निघालो पुण्याहून. कसा आलास? बाईकने. कशासाठी? उद्या मी येणारच होते ना तिकडे. उगाचच आलास. म्हणजे? उगाचच आलास. दादा, अरे दादा एवढा उशीर आलास? म्हणजे मदर इंडिया वाट बघत होती गाडी. जेवायचं पण थांबलेलं माहितीये. तुझं काही काम करून द्यायचंय का दादा? विघ्नेश झोप, माझं डोकं दुखतंय, मला झोपू दे. ओके, गुड नाईट. काय करतोयस इथे सौमित्र? उद्या मी येणारच होते ना तिकडे. उगाचच आलास. उगाचच आलास. तर आहे हे असं आहे. म्हणून हे लक्षात घ्या की आता तुम्ही पुन्हा तुमच्या बाहेरच्या जगात चालला आहात.
आव्हानं तेव्हाही होती आणि आताही असतीलच. मात्र आता तुमच्याकडे साधनेचं अस्त्र आहे त्यांच्यावर मात करण्यासाठी. म्हणून रोज नियमित ध्यान करा, साधना करा, साधनेची भक्ती करा, भक्तीतून मुक्ती मिळवा. माझ्या शुभेच्छा आहेतच. माताजी की जय. सगळ्यांनी आपापलं सामान आणि मोबाईल ताब्यात घ्या. बाहेर बसची व्यवस्था केली आहे, ती तुम्हाला स्टेशन पर्यंत सोडून येईल. एक प्रश्न होता माझा. ते जे तुम्ही म्हणलात ना, संवेदनांची अनुभूती आणि त्यातून श्वासांवर नियंत्रण वगैरे, तसलं काही झालं नाही मला. म्हणजे झालं असेल, मला कळलं नाही असंही असेल. नियमित साधना करत राहा डिअर, सगळं जमेल. नियमित साधना चालेल. येते माताजी. किती फरक पडलाय कुठे? तुझ्या ह्या नजरेत. तू इथे आलीस तेव्हाची तुझी नजर आणि आता इथून जातानाची तुझी नजर, जमीन आसमानाचा फरक आहे. तुझी नजर आता शांत दिसतेय मैत्री, कारण तू तुझी अंतर्गत वादळ इथे कठोर साधना करून शमवलीस. फार कमी जणांना जमतं हे मैत्री. तुमच्यामुळे नाही नो बाळा, तुला माहितीये मी खोटं कौतुक करत नाही. इट इज युअर अचीवमेंट. पण लक्षात ठेव मी काय सांगितलंय ते. जी वादळ तू इतक्या परिश्रमांनी शमवलीयस, तशी वादळ पुन्हा निर्माण होऊन अंतरशांती बिघडू नये म्हणून काय करायचंय? मुक्त व्हायचंय. बंधनमुक्त रहा मैत्री. इतक्या कमी वेळात कठोर साधना करून स्वतःत अमूलाग्र बदल घडवणारी आणि इतक्या मनापासून आयुष्याविषयी प्रश्न असणारी तू माझी सर्वोत्तम शिष्य आहेस. आजपासून तुझा पुनर्जन्म झालाय मैत्री. पण माताजी, जर बाहेरच्या जगातल्या शक्ती मला पुन्हा त्रास देऊ लागला तर? That's what I like about you. अशा वेळी सोबत म्हणून हा माझा फोटो ठेव. काळजी घे मैत्री. बंधनमुक्त रहा. चल 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 नलू नलू, आता माझ्या पोटातले कावळे सुद्धा ओरडून ओरडून मरून जातील बरं का. भूक लागली, काहीतरी दे पटकन खायला. थांब काय थांब. गुड मॉर्निंग फादर. नेहमी माझ्या आधीच नंबर लावून असतो. नलू नलू ऐक ना, जोक आलाय बघ. एक जोडपं हनीमून साठी महाबळेश्वरला जाते आणि आणि पुढचं काय आलेलं नाही अजून.
काय नेमकं कळत नाहीये. स्वतः हनीमून बोलले, स्वतःच लाजले. नाही काय खायला काय करतेस? माणिक पैंजण. घालायचेत का खायचेत? नाही 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 खायचेत खायचेत खायचेत. काल रात्री दादा जेवला नाही, त्याच्या पोळ्या आम्हाला भोगायला लागतात. अरे क्या बात आहे. दादा कुठे? दादा झोपलाय. हा अजून? अरे इतका वेळ कधी झोपत नाही तो. आणि हा अरे विघ्नेश, तू आज त्याच्या अगोदर उठलायस म्हणजे हे नवलच म्हणायचं. मी काय म्हणते, तुम्ही दोघं इथेच थांबा. मी ना त्याला पटकन बघून येते. तो इतका वेळ कधी झोपत नाही. आई प्लीज प्लीज. हे बघ, तो काल रात्री एक तर उशिरा घरी आलाय आणि तो झोपताना मला म्हणाला होता की सकाळी मला लवकर उठवू नका म्हणून. ओके, आणि कशाला तू एवढं टेन्शन घेतेस उगाच? काल तो रोकड्याच्या इथे हनीमूनला होता ना, तिकडे त्याला उशीर झाला असणार. कमालच आहे, मला एक कळत नाही. हनीमून होता रोकड्याचा, हा कशाला थांबला तिकडे? चालतंय काय आजकाल? आजचा काळ कसा आहे मग? बाबा जर तुमच्या हनीमून बद्दल पण सांगा काहीतरी. आमचा काळ वेगळा होता. आमच्या मी काय म्हणते माहितीये, आधी महत्वाचं आहे ते ऐका हो. बोल. मी काय म्हणते, रोकड्याचं कसं पटकन लग्न झालं की हो नाही, ना. तसं आपल्या सौमित्रचंही पटकन लग्न करून दिलं पाहिजे. म्हणजे हे जे टेन्शन चालू आहे ना ते संपेल. आपण ना मैत्रीला सांगूया जरा घाई कर म्हणून. बरोबर आहे, बरोबर आहे तुझं. तसंच करायला पाहिजे. हो ना. हा नुसता डोक्याला ताप. काही घाई नाहीये आपल्याला. 4 दिवस सुट्टी घेतलेली आहे. हा अरे हो ना. अरे बा गडबड आहे माहितीये मला, पण आता काय लग्न झालं ना. हो सगळ्यांना तसंच वाटतंय, पण आता काय करणार. हा अरेंजच आहे तसं, म्हणजे लव्ह मॅरेज आहे. अरेंज मध्ये झालेलं आहे तसं. हनीमूनवर आहे सध्या. हा ठेवतो मग. हो मला काय वाटतं माहिती का, इथं ना असं जसं थोडं पोपटी रंग टाकला पाहिजे. मी टाकू का असं? अगं म्हणजे मी असं इथून असं पोपटी रंग इथं जरा जांभळा टाक. अगं इथं इथून. अरे वाह, क्या बात है. आहा अगं असू दे असू दे. आज लवकर उठला? झोपलोच कुठं होतं उठायला म्हणून. नाही म्हणजे प्रवासामध्ये थकलो होतो ना, त्याच्यामुळे दगदग झाली, बाकी काय. अगं बबली, आज माझी नात येणार आहे. आज तू पहिल्यांदा भेटशील तिला. कोण? कोण? अगं माईची नात, म्हणजे आपली मैना. मैना माहित नाही तुला? अगं म्हणजे ग्रुप मधला तडतडणारा पॉपकॉर्न एकदम. म्हणजे या मूड मधून त्या मूड मध्ये, त्या मूड मधून या मूड मध्ये येत असतो. म्हणजे लाऊडस्पीकरच आहे डायरेक्ट. पण सध्या काही दिवस खराब झालेला आहे लाऊडस्पीकर, पण लाऊडस्पीकरच ना शेवटी. काय हा मेलेल्या मुर्द्यात पण असं जीव फुंकून टाकला. आपलं डॉक्टर सौमित्र आहे ना, त्याचं जंगाट. अहो म्हणजे कोण? मैत्रेयी. मैत्रेयी नाव आहे तिचं. काही दिवस बाहेर गेली होती, आज येते परत. अच्छा, मग काय करायचंय का? म्हणजे मला सांगा ना, मी करते. तयारी काय करायची, घरचीच आहे ती. आणि तुला सांगतो, तिला ना माझ्या लग्नाचं खूप होतं. म्हणजे आपली लई जिगरी आहे ना ती. तिला जर कळलं ना की असं मी लग्न केलंय म्हणून, आणि ते पण असं पळून बिळून आणून, इतका धिंगाणा करेल ना ती, इतका धिंगाणा करेल ना. नुसतं काँग्रेस म्हणणारच नाही, लय मारेल मला की मला कसं काय सांगितलं नाही म्हणून. पण मी काय म्हणतो, आपण ना तिला आयडियाने सांगूया. एकदम जर तिला कळलं ना, असं फुल धमाकाच होऊन जाईल सगळा. त्याच्यापेक्षा मग आपण हे बघ आली. काय मैना, काय कसं काय तुझ्यासाठी सरप्राईज आहे. काय? काय ओळख ना काय. टॅन टडॅन टडा टडा टडा. बबली बबली. अगं ती नाही काय, तिच्यासाठी राडा चालू होता. ते म्हणजे शांत घे तू, पण लग्न झालं हो. आणि पळून आणलं तिला तिकडून. म्हणजे काय झालं माहितीये का, तिचं ठरलं होतं ना, तर आम्ही जाऊन राडा केला फुल. म्हणजे
डॉक्टर सौमित्र ना दिलेत ना ते दोघांनी पण बाई झाले होते असे एकदम. कॉंग्रॅट्स रोकडे. आणि अभिनंदन. काय नाव म्हणालीस? बबली. धनश्री. धनश्री, कॉंग्रॅट्स. अरे रांगोळी तू काढलीस का? हा, छान काढलीस. अगे ए महिना ए काय इथं? अगं लग्न झालंय माझं आणि हे बघ हे बघ हे बघ. तू काय सांगते अगं? का केलंस तू असं रोकडे? अगं हे असं काय बोलती महिना तू? हा एकदम असं नाही, मला प्रश्न पडतो, लोक लग्न का करतात? म्हणजे नात्यांची गुंतागुंत, एकमेकांना बदलण्याची ईर्ष्या का करतो आपण हे सगळं? आणि ते पण आयुष्यभरासाठी? मी तर ठरवलंय, मी आता स्वतःला या सगळ्या बंधनातून मुक्त करणार. हे महिना नवीन आयटम आहे ना काहीतरी? नवीन काहीतरी आयटम आहे, फॅड आहे काहीतरी नवीन. आयटम नाहीये काही, पण जाऊ दे, तुला नाही करणार. एनिवे, ऑल द बेस्ट तुला आणि तुलाही. आणि हो माई, मी चहा नाही घेणार, सात्विक काही असेल तर मी खाईन. काय बघू. आई साहेबांची ध्यानधारणा चालू आहे. हो ध्यान. बर. हो ना, का काहीतरी एकदम आली आली आणि मला काय म्हणली माहितीये का? रोकडे, कशाला केलंस तू लग्न? कॉंग्रॅट्स, रांगोळी छान काढली तू, असं म्हणली. अरे चुंबक सारखं अवघड अवघड बोलत होती सगळं. मैत्री. हो ना, काहीतरी नवीन फॅड आणलंय बाबा तिनं. अरे काय झालंय, ते कॅम्पचं हँगओव्हर अजून तिचं गेलेलं नाही. आता तूच काहीतरी बघ बाबा, हे काय चाललंय. भाऊजी, ठीक आहे. पाणी. पाणी. रोकडे. अच्छा, सरबत पण आणू का? मी ठेवलं होतं. ए माझी बाई, आवर जरा स्वतःला. यांना असल्या सवयी लावू नकोस, ही घरचीच पोरं आहेत. किचन मध्ये जे काय पाहिजे ते घेऊन येऊ शकतात, कळलं ना? लाडावून ठेवू नको सुगीच, नाहीतर तो रोकड्या बसल्या जागी तुला ऑर्डरी सोडेल. सौमित्र भाऊजी, मैत्रीताईंना मी आवडली नाही बहुतेक. त्या यांना म्हणाल्या का लग्न केलं म्हणून. अगं, तुझ्या आवडण्याचा काही संबंध नाहीये त्याच्यात. ती ते लग्नाबद्दल बोलत होती. आता ती सुद्धा सौमित्राशी लग्न करणारच आहे ना. अगं, तिचा स्वभाव जरा गंमतशीर आहे, थोडा बडबड करत असते काहीतरी. यू डोंट वरी. आणि आता आलाय ना, तू बघ बाबा काय त्या बघ. आवरा एकदा या मुलीला. हॅलो. काय झालं का ध्यान? असली ध्यान दिसत होतीस. मी काल तुला अचानक भेटायला आलो, तुला आवडलं नाही का? काय झालं की मला खूप आठवण येत होती तुझी, म्हणजे खूपच आठवण येत होती. आता तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर एकदम जोराची शू आल्यावर कसं होतं
किती बालिश होते ना मी. बालिश होते. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की तू आत्ता बालिश नाहीये. मैत्री, मला खूप बोलायचं तुझ्याशी. जरा बोलायचं का? बोलूयात ना. मलाही बोलायचंय, पण इथे नको. आपण कुठल्या तरी नवीन ठिकाणी जाऊन बोलू.